बाळा, हा संदेश तुझ्यासमोर आला म्हणजे हा योगायोग नाही, तर साक्षात स्वामी माऊलीने तुझ्यासाठी खास मौल्यवान आशीर्वाद पाठवले आहे. क्षणाचाही विलंब न करता तू हा संदेश लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि शेवटपर्यंत नक्की ऐक. होय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठी. कारण आज स्वतः स्वामी माऊली तुम्हाला आश्वासन देत आहेत. हे शब्द ऐकताना डोळे बंद करा, हलका श्वास घ्या. फक्त स्वामींच्या शब्दांना तुमच्या हृदयात उतरू द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या भक्तिमय चॅनलवरती. तर चला पाहूया आजचा स्वामी संदेश. बाळा, जीवनात सर्वात मोठं शस्त्र कुठलं आहे माहीत आहे का? ते म्हणजे शांतता. शांत मनाने निर्णय घेतला की अर्ध काम आपण तिथेच पूर्ण केलेलं असतं. कितीही गोंधळ असो, राग असो, मत्सर असो, द्वेष असो, पण सगळ्या गोष्टी आपण शांततेने स्वीकारायचं. शांतपणे विचार करणारा माणूस प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतो. शांत मनाने समोर बघितलं की तोंड आपोआप दिसतं आणि हाच मंत्र आज मी तुला देत आहे. जेव्हा तुला राग येईल, दुःख वाटेल, कोणी दुखावेल, हिनवेल, चिडवेल, तेव्हा तू त्या ठिकाणी तिथेच थांब, शांत राहा आणि फक्त मनातल्या मनात माझं नाव घे. होय, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. ती वेळ तुझी एकदा का सरली तर शांत डोक्याने तू नंतर विचार करून उत्तर देऊ शकतो. काही लोकांना शाब्दिक उत्तर देण्यापेक्षा आपल्या कृतीतून उत्तर द्यायला पाहिजे. कारण शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. होय बाळा, दुःखी असताना आपण ह्या गोष्टी काय करायच्या नाहीत. त्या गोष्टी जे की आपल्याला आयुष्यभर त्रास देत असतील. मनाविरुद्ध एखादी अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की माणसाला दुःख होणे स्वाभाविक. पण त्याच्या मुळात जाऊन कारण जर आपण शोधले तर त्या अवस्थेतून बाहेर यायला नक्कीच आपल्याला मदत होऊ शकेल. दुःखी असताना बऱ्याच गोष्टी आपल्या नकळत घडून जातात किंवा आपल्याकडून केल्या जातात. पण काही गोष्टी अशा ज्या दुःखात असताना कधीच करायच्या नाहीत. तर त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे कितीही दुःख झाले, कितीही काही त्रास झाला तरी कोणत्याही व्यसनाच्या अधीन जायचं नाही. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा जास्त रडायचं नाही. यामुळे आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. दुःख असताना रडू येणे स्वाभाविक आहे, पण आपल्या मनाला आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपलं दुःख पटकन कोणालाही सांगायचं नाही. याला कारणही तसंच. ज्या व्यक्तीजवळ आपण आपलं दुःख व्यक्त करतोय ती आपल्याला समजून घेते की नाही हे त्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते. कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात. कोणी कोणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही. अंतिम सत्य शेवटी हेच आहे. त्या दुःखातून फक्त आणि फक्त आपल्यालाच स्वतःलाच खंबीरपणे बाहेर यायचं असतं. त्रासात असताना, दुःखात असताना कोणतेही महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे नाहीत. तर शांत राहून, शांत विचार करूनच मग योग्य तो पर्याय निवडायचा आहे. होय मित्रांनो, आपल्याला संकटे आली, दुःख आली तर कधीही देवाला, नशिबाला दोष द्यायचे नाही. कारण देव त्याचं कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत असतो. आपल्याला नक्की काय करायला हवं, आपलं कुठं चुकतंय याचा विचार आपणच आपल्याला करायला पाहिजे आणि तोच विचार आपल्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. दुःखात असताना कधीही देवाला नाव ठेवायचं नाही. स्वतःवरती विश्वास ठेवायचा. कारण स्वतःवरती विश्वास असेल तर आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची पहाट येतच असते. होय, सकारात्मकतेसाठी स्वच्छेने आपल्या आवडत्या देवाचा, जिथे आपली श्रद्धा मनापासून असेल त्या देवाचा जप करा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा.
ज्या गोष्टींमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होईल असं काहीच करू नका. जितकं जास्त पॉझिटिव्ह विचार करता येईल तितकं करा. दुःखी असताना अशा आठवणींना उजाळा द्या ज्या तुम्हाला आनंद देतील. दुःखात असताना आपल्या मनात येणारे विचार इतरांना सांगण्यापेक्षा आपली एक छोटीशी डायरी लिहून ठेवा. शांत राहा, चिडचिड न करता दररोज त्यात तुम्ही लिहित चला. जर तुम्हाला भीती असेल की ती डायरी कोणी वाचून घेईल, तर रोज संध्याकाळी झोपताना आपण 2 मिनिटे आपल्याशी स्वतःशी संवाद साधू शकता आणि स्वतःविषयीच आपण स्वतःविषयी मत मांडू शकता. पहा, ना कोणती भीती, ना कोणता डर, न कोणती डगमगता, न कोणतं दुःख. सर्व काही आपल्याच जवळ आहे. फक्त आपल्यावर विश्वास हवे. शक्य असल्यास आनंददायी गाणी ऐकावी. संगीत ही अशी गोष्ट आहे, त्यामुळे आपण आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकतो. फक्त तुम्ही एकटं राहायला शिका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होत असते. जेव्हा तुम्ही एकटे राहायला शिकाल तेव्हा लोक तुम्हाला मिळवण्यासाठी तरसतील. होय स्वामी भक्तांनो, आयुष्य मिळालं आहे. लोक काय विचार करतील या विचारात ते वाया घालवू नका. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकत नाही, जितकं विचार, टेन्शन, चिंता आणि रागाच्या क्षणी थकत असतो. तुम्ही स्वतःची गरज बना. हजारो येतात सल्ले द्यायला, पण जेव्हा आधार देण्याची वेळ येते तेव्हा फक्त आपला भगवान, आपला परमेश्वर येत असतो. परमात्माशी चांगले नाते निर्माण करा, मग तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर आपल्या दुःखी, चिंता करणाऱ्या मित्राला हा संदेश नक्कीच शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने त्याच्या मनाला उभारी मिळेल आणि तो परत आनंददायी आयुष्य जगेल. होय, जिंकल्यावर सारे जग तुम्हाला मिठी मारेल. कारण आज जे तुमच्यासोबत आहेत ते उद्या तुमच्या विरोधात असू शकतात. विना अर्थ कोणीही तुमचा आदर करणार नाही. सगळीकडे स्वार्थ भरलेला आहे. स्वतःला इतके सक्षम बनवा की लोक तुमचा विना अर्थ आदर करतील. एकटे राहायला शिका. हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर आपल्या मनाची ताकद वाढवण्याचं सर्वात मोठं पाऊल आहे. आजच्या काळात संसार, काम, अपेक्षा, नातेसंबंध सगळ्यात आपण इतके गुरफटून गेलोत की स्वतःच्या सोबतीला राहणं विसरलो आहे. एकटं राहणं म्हणजे एकाकीपण नाही, तर स्वतःला ओळखण्याचं स्वातंत्र्य. एकटा माणूस तुटत नाही, तर तो पुन्हा उभा राहण्याची शक्ती शिकतो आणि हीच शक्ती आयुष्य वाचवते. दुःखात, एकटेपणात, तुटलेल्या नात्यात, अपयशात लक्षात ठेवा, कोणाच्याही गैरहजेरीने आपलं आयुष्य थांबत नाही. एकटं राहणं शिकलेला माणूस कधीच कोणावर अवलंबून राहत नाही. कोणी आलं तर स्वागत आणि कोणी गेलं तर मन शांत असते. हीच खरी मानसिक स्वातंत्र्य. तुमची आज केलेली कामे भविष्यात सुख आणि दुःख निर्माण करतील. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांना वेळ द्या, त्यांचा वापर करू नका. कारण आजकाल लोक महत्त्व कमी देतात, वापर जास्त करतात. देव ऑक्सिजन सारखा आहे, ज्याला तुम्ही पाहू शकत नाही, पण त्याच्याशिवाय जगू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, दुसरी कोणतीही व्यक्ती तुमची मदत करूच शकत नाही. तुम्ही स्वतःची मदत करू शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहात. माणूस जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू लागतो तेव्हा तो समजदार होत नाही, पण तो समजदार होतो जेव्हा तो लहान गोष्टी समजून घेतो. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाही आठवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात ते सगळ्यांना आठवतं. त्यामुळे सर्व दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल
हा तुमचा भ्रम आहे. मन प्रसन्न ठेवा, सर्व दुःख दूर होतील, हेच वास्तव आहे. रोजच्या जीवनातील धावपळ, गर्दी, अपेक्षा, जबाबदाऱ्या या सगळ्यांचं ओझ्याखाली मनाचा आवाज हरवतो. पण एकटं राहिलं की आपल्याला खरंच काय हवं आहे, आपण कोण आहोत, आपण कुठे जात आहोत हे कळतं. आणि जेव्हा आपण स्वतःलाच आपला साथीदार बनवतो, तेव्हा स्वतःची किंमत, स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांच्या उपस्थितीवर अवलंबून राहत नाही. आपले सर्व दुःख, वेदना, त्रास भगवंताला सोपवून द्या आणि भगवंताचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचे सर्व दुःख आता संपून जाणार आहे. बघा, आता तुमचे आयुष्य दररोज हळूहळू बदलणार आहे. रात्री झोपण्यापूर्वी आपली संपूर्ण दिनचर्या परमेश्वराला सांगून झोपा. जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल तर मनातल्या मनात त्याची माफी मागा. तुमच्या हजारो सुंदर गोष्टी एका मिनिटात नष्ट होऊ शकतात. सर्वांना हसवा, पण कोणावरही अजिबात हसू नका. प्रत्येकाचं दुःख वाटून घ्या, पण कोणालाही दुःखी करू नका. कारण कर्म हे फिरून येत असतं. तुम्हाला जर काही सोडायचंच असेल तर वाईट सवयी सोडा, घाणेरडे विचार सोडा. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलेच, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीच निराश करणार नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा सर्व जग तुमच्या विरोधात असतं, तेव्हा ज्या काही व्यक्ती तुमच्या जवळ आहेत त्यांना मनापासून धन्यवाद म्हणा. हे सर्व सांगा, तुमच्याकडे जे आहे त्यावर विश्वास ठेवा. त्याचा पटकन गुणाकार होईल. प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचं. कारण प्रार्थनेत देव तुमचं ऐकतो. आणि लक्षात ठेवा, भगवंताकडून काहीही आपल्याला सुटत नाही. सर्व काही प्राप्त होत असतो. काही वेळेला तर भगवंतांना सुद्धा कठीण परीक्षा द्यावी लागली आहे. लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णांपासून खूप काही सुटत गेलं. आधी आई, मग वडील, मग भेटले नंद बाबा, नंतर राधा, गोकुळ, मथुरा. काही ना काही आयुष्यभर सुटतच गेले. भगवान श्रीकृष्ण हरवत गेले पण तुटले नाहीत. ते त्यांचं दैवत्व, त्यांची मुस्कान, त्यांची सकारात्मकता, त्यांचा हसरा चेहरा हे कायम त्यांनी टिकून ठेवलं. भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यात किती दुःख होते, पण ते दुःखाचे नाही तर उत्साहाचे प्रतीक बनले. म्हणून माणसाने सर्व काही सुटल्यावरही आनंदी कसे व्हावे हे भगवान श्रीकृष्णांपेक्षा चांगलं कोणीच आपल्याला शिकवू शकत नाही. म्हणून परिस्थिती कशीही असू द्या, नेहमी आनंदी राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा. जग नेहमी आपल्या मनासारखं राहणार नाही. कधी नाती तुटणार, कधी लोक दुरावणार, परिस्थिती बदलणार. त्यावेळी जर आपण दुसऱ्यांवर अवलंबून असू तर मन जास्त तुटेल. एकटं राहणं शिकणं म्हणजे अनपेक्षित बदलांना मनाने तयार असणं. होय, त्यावेळेस जास्त त्रास होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा चॅनल तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातील दुःखासाठी जगाला दोष देत बसू नका. शेवटी विचार आणि हेतू जर चांगला असेल तर देव तुमचे संकट नक्कीच दूर करणार, हे लक्षात ठेवा. देवाकडूनही कधी आशा सोडायची नाही. जगातील लोकांकडून कधी अपेक्षा करायची नाही. सुख दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे सुख असेल तिथे दुःख हे नक्कीच येणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणाच्या समोर झुकल्याने ना प्रेम ना आदर मिळतो. त्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवा.
जर कोणी तुमच्या नशिबात असेल तर तुमच्याकडे आपोआप येईल. इतरांना पराभूत करण्याची संधी देऊ नका. फक्त स्वतःला पुढे नेण्यासाठी जिद्द ठेवा. कधी हार न मानण्याची सवय एक दिवस जिंकण्याची सवय बनते. होय, माणूस फक्त 2.5 वर्षाच्या वयातच बोलायला शिकतो. पण कधी, कुठे आणि कसं बोलावं हे त्याला आयुष्यभर कळत नाही. केव्हा, कुठे आणि किती बोलावं हे समजून घ्या. मग यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. होय स्वामी भक्तांनो, वडिलांपेक्षा कोणताही मोठा सल्लागार नाही. आईच्या सावलीपेक्षा जग मोठे नाही. भावाहून चांगला जोडीदार कोणी नाही. बहिणीपेक्षा मोठं शुभचिंतक कोणी नाही. या स्वार्थी जगाची पर्वा तुम्ही करू नका. काळाची काळजी करायची असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही खाली पडून पहा, तुम्हाला कोणीही उठवायला येणार नाही. आणि थोडं उठून तर बघा, मग सर्व मागे पाडायला येतील. एकटं राहणं म्हणजे स्वतःची पुनर्बांधणी करणं. आणि ही कला ज्या व्यक्तीने शिकली ती व्यक्ती आयुष्यातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता वेळ आली आहे इतरांना नाही तर स्वतःला महत्त्व देण्याची. त्यामुळे स्वतःमध्ये बदल करा. नेहमी आपण स्वतःपेक्षा इतरांना व्हॅल्यू देतो आणि आपला कचरा करून घेतो. तर ते करू नका. स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या. कारण आपण आपली काळजी नाही घेतली तर जग सुद्धा आपली काळजी करणार नाही. आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भगवंत तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच भगवंताचरणी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.